श्री स्वामी समर्थ. देवपूजेसाठी फुलं आणली शेजारच्या काकूच्या गार्डनमधून. पूर्ण गल्ली घेऊन जाते, जितकं भेटतील तितके फुलं मी घेऊन आले. देवपूजा केली. छान अशी रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी. काडीपेटीतल्या काडीच्या याने डिझाईन आणि देवघरापुढे थोडीशी जागा आहे, तेवढ्यातच मी रांगोळी काढते आणि देवपूजा झालेली आहे. त्यानंतर सम्राट हे झोपीतून उठला. त्याला थोडेसे मक्के पोहे खायला दिले. तो खात नव्हता म्हणून स्वतःच खाऊन टाकले. थंडी इतकी सुटली आहे की ड्राय स्किन व्हायला लागली. भरलं पोट. आणि सम्राटला इथे थोडंसं खेळवते, कारण दादा गेला आणि पप्पा पण गेले, त्याला करमत नव्हतं. आणि तो झोपेतून उठलेला, आधी दादा पण बाजूला नसतो, तर काहीतरी करून त्याचा मूड व्यवस्थित करावा लागतो. आयो काय झालं, आहे, करमत नाही त्याला. आई आणि त्याला इथं मी आई म्हणायला आई? शिकवत होते, तर तो आई 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 म्हणतो. तू लुसली का बा? मम्मी मम्मा टम्मा तसलं अजून लई काहीच छोटा आहे म्हणत तरी नाही. तुला लुशायचे कळतंय का बी लुसलं. डायरेक्ट आई लुसला? बोलायला शिकला. त्याला कोणी शिकवलेलं नाही. समर्थ कधी लुसला कधी का मला लुसला? आई नाही म्हणतो, लुशायचं बाळा. तेच बघून तो नाही लुशायचं. आई शिकला आणि खूप छान वाटतं. नाही ना तो आई लुसणार, नाही म्हणल्यानंतर. नाही म्हणा, नाही लुशत. लुसणार का पुन्हा. थोडीशी दीड चिडचिडपणा वर्षाचा, करत फक्त दीड होता, वर्षाचा. त्यामुळं सगळं काम बाजूला थोडीसा फुगी ठेवलं कळती. आणि त्याच्यासोबत थोडंसं मी पिल्लेला गप्पा माझ्या.